नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या शिवाय संयोग या यूट्यूब चॅनलवर. मंडळी, आज आपल्यासमोर आहे कविता माने या मुलीचा लग्नासाठीचा बायोडेटा. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो, आपण या चॅनलवर लग्नासाठी इच्छुक असलेल्या मुलामुलींचे लग्नासाठीचे बायोडेटा व्हिडिओच्या माध्यमातून अपलोड करत असतो. तर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा सोशल मीडियावर फॉलो केलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या. तर वळूया आपल्या व्हिडिओकडे. मुलीचा फोटो तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये नक्कीच बघायला मिळेल. बघूया मुलीची संपूर्ण माहिती. तर मंडळी, मुलीचं वय आहे 27 वर्ष, जन्मतारीख आहे 18 ऑक्टोबर आणि मुलीचं जन्मस्थान आहे रत्नागिरी, महाराष्ट्रामध्ये. मुलीची उंची आहे 5 फूट 5 इंच 165 सेंटीमीटर. मुलीचा वर्ण आहे गव्हाळ गोरा, ब्लड ग्रुप आहे बी पॉझिटिव्ह. मुलीचं शिक्षण झालेलं आहे MA मराठी लिटरेचरमध्ये आणि मुलगी पार्ट टाईम जॉब करते एका कॉलेजवर लेक्चरर म्हणून. मुलीचं वार्षिक उत्पन्न आहे 2.2 लाखाचा. मुलीचं आणि तिच्या कुटुंबाचं वास्तव्य आहे चिपळूण, रत्नागिरीमध्ये. मुलीचे छंद आहेत कविता लेखन करणे, वाचन करणे आणि अभिनय करणे. मुलीच्या वडिलांचं नाव आहे महादेव माने, जे एक हॉटेल व्यावसायिक आहेत. मुलीच्या आईचं नाव आहे शोभा माने, ज्या स्वतः एक शिक्षिका आहेत. मुलीला एक धाकटा भाऊ आहे जो अजूनही शिकत आहे. मुलीचा धर्म आहे हिंदू, जात आहे मराठा. मुलीची राशी आहे कन्या, नक्षत्र हस्त आणि गोत्र आहे कश्यप. मुलीची आणि तिच्या कुटुंबाची मुलाकडून अपेक्षा आहे मुलगा सुशिक्षित असावा, आधार देणारा असावा आणि समजूतदार असावा. तर मंडळी, शेजारील फोटोमध्ये तुम्ही मुलीला बघू शकता. या मुलीबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल किंवा तिचे फोटोज व संपर्क मिळवायचा असेल तर कृपया तुमचा बायोडेटा आणि कॉन्टॅक्ट नंबर आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवा. तो आम्ही मुलीच्या वडिलांपर्यंत पोचवू आणि जर त्यांना तुमचा बायोडेटा आवडला तर ते तुमच्याशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करतील. मंडळी, अशाच प्रकारे जर तुम्हाला तुमचा किंवा तुमच्या नातेवाईकांपैकी कोणाचाही बायोडेटा आपल्या चॅनलवर अपलोड करायचा असेल तर कृपया तुमचा बायोडेटा आम्हाला व्हॉट्सअप करा. आणि अशाच प्रकारे लग्नाचे नवीन बायोडेटा बघण्यासाठी आपल्या अकाउंट्सला फॉलो करा. आणि ही प्रोफाईल तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.